ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं नाव विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं. मात्र पक्षानं जिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेऊन परांजपे यांना डावललंय. त्यामुळे नाराज झालेले परांजपे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. दरम्यान परांजपे यांनी मात्र असं काहीच नसल्याचं सांगत ही अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही परांजपे यांना पक्षानं डावललं. असं असतानाच आता विधान परिषद उमेदवारीत त्यांचं नाव आघाडीवर होतं. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना पक्षानं जिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यानं परांजपे अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. पक्षाकडून सातत्यानं डावललं जात असल्यानं ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातूनच ते उपमुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात असून त्यामुळे ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. आनंद परांजपे कोण आहेत? राजकीय चढउतारांचा सामना करत स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आनंद परांजपे हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. आनंद परांजपे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. सुरुवातीला ते ठाण्याचे आणि त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. अजित पवार राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली. त्यांनी राष्ट्रवादीत ठाणे कल्याण भागात पक्ष संघटन उभारण्यावर भर दिला. केवळ अफवा असून विधान परिषद उमेदवारी डावलल्यानं मी शिंदे सेनेत जाणार नाही, या केवळ अफवा आहेत. मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीचे नेते आहेत. त्यांची विविध कामानिमित्त भेट होत असते. त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली.